हाय हॅलो नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. आज मी बनवणार आहे रव्याचे लाडू, बिना पाकाचे रव्याचे लाडू. चला तर मग आपण रेसिपी बघूया. त्यासाठी लागणार आहे ड्रायफ्रूट्स. इथे मी वेलची आणि जायफळची पूड घेतली आहे, तूप घेतलं आहे आणि मी इथे 2 वाट्या रवा घेतला आहे. याचं वजनी प्रमाण म्हटलं तर पाव किलो रवा आहे. आता इथे मी बारीक रवा घेतला आहे. तुमच्याकडे बारीक रवा नसेल तर तुम्ही जाड रवा मिक्सरला फिरवून घेऊ शकता. आता आपल्याला यासाठी लागणार आहे साखर. इथे मी ज्या वाटीने रवा घेतला होता त्याच वाटीच्या मापाने 2 वाटी रव्यासाठी 1 वाटी साखर घेतली आहे. आता ही साखर मिक्सरला आपल्याला बारीक करून घ्यायची आहे. आता आपण रवा भाजून घेऊया. त्यासाठी मी कढईमध्ये तूप टाकलं आहे आणि त्यामध्ये रवा घातला आहे. आता हे सर्व व्यवस्थित मिक्स करून स्लो गॅसवरती आपल्याला हा रवा 15 ते 20 मिनिट भाजून घ्यायचा आहे. ह्याला छान असा कलर येईपर्यंत हा रवा आपल्याला भाजून घ्यायचा आहे. एक 10 मिनिटानंतर बघू शकता आपला रवा भाजायला सुरुवात झाली आहे, त्याला कलरसुद्धा यायला लागला आहे. आता यामध्येच मी ड्रायफ्रूटसुद्धा फ्राय करून घेणार आहे. आता ड्रायफ्रूट्स फ्राय झाले आहेत. आता हे रव्यामध्ये एकदम व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आणि रव्याबरोबर सुद्धा ते अगदी खमंग असे भाजले जातील. आता यामध्ये मी आपण जे जायफळ आणि वेलची पूड घेतली आहे ती यामध्ये टाकणार आहे. आता एक 15 ते 20 मिनटं झाली. आपला रवा एकदम व्यवस्थित भाजला आहे. त्याला कलरसुद्धा एकदम छान आला आहे. आता आपण जी पिठी साखर करून घेतली होती ती यामध्ये टाकायची आहे आणि हे सर्व मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. कुठेही याच्या गाठी नाही राहिल्या पाहिजे. त्यामुळे हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. आणि साखर आहे ना, आपल्याला गॅस बंद करायचा आहे आणि मग साखर मिक्स करायची आहे. आणि साखर व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर त्यावरती एक अर्धा तास झाकण ठेवायचं आहे आणि अर्ध्या तासाने मग आपल्याला याचे लाडू बनवायचे आहेत. आता हा रवा आहे ना, मी मिक्सरला फिरवून घेणार आहे. त्यामुळे आपले लाडू अगदी पटापट वळले जातात. त्यामुळे मी हे मिक्सरला फिरवून घेणार आहे. अशा प्रकारे बघू शकता मी मिक्सरमध्ये रवा फिरवून घेतला आहे. रवा मिक्सरमध्ये फिरवल्यामुळे लाडू अगदी पेढ्यासारखे मऊसूत बनतात आणि तोंडात टाकताच विरघळतात. त्यामुळे तुम्हीसुद्धा अशा पद्धतीने नक्की ट्राय करा. आता यामध्ये मी थोडंसं तूप घालणार आहे. तुपामुळे आपल्या लाडूला छान चव येते आणि लाडू बांधायलाही सोपं जातं. हे तूप आता रव्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि मग आपण लाडू बनवायला घेऊया. तर अशा प्रकारे एक साईजचे छान असे पेढ्यासारखे लाडू बनवून घ्यायचे. बघू शकता एकदम व्यवस्थित हे लाडू वळले जात आहेत आणि बघू शकता अगदी पेढ्यासारखा आपला रव्याचा लाडू बनवून तयार आहे. अशा प्रकारे सर्व लाडू बनवून घ्यायचे आहेत आणि बघू शकता आपले रव्याचे लाडू इथे बनवून तयार आहेत. अगदी सोपी रेसिपी आहे आणि पटकन होणारी आहे. त्यामुळे तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.